अमरावतीत पुन्हा एकदा भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला आहे। तर विद्यापीठाजवळील फनलँड परिसरात रात्री 9 वाजता झालेल्या दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे। मंगळवारी रात्री अमरावतीच्या गाडगेनगर हद्दीत फनलँड जवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात वडाडी देवी नगरचा 22 वर्षीय वेदांत तांबे याचा जागीच मृत्यू झाला तर महादेवखोरी परिसरातील 25 वर्षीय वैभव शिंदे गंभीर जखमी झाला। वेदांत हा आपल्या मित्रासोबत जिजाऊ नगरात नातेवाईकाकडे गेला होता। परत येताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीशी त्याची जोरदार धडक झाली। धडकेनंतर दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले। अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताच्या थारोड्या पडल्या होत्या। गाडगेनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले। अपघातात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एक दुचाकी अक्षरशः चकनाचूर झाली आहे। तर हा भीषण अपघात भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। पोलिसांनी मर्ग दाखल करीत तपासाला सुरुवात केली आहे। वाहन चालकांचे नियमाचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे या दुर्घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे।